राहुरी तालुक्यातील माणोरी या गावामध्ये एका 12 वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू। राहुरी तालुक्यातील माणोरी गाव परिसरात एका 12 वर्षीय मुलीचा पतंग उडवताना विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे। नेपाळ येथील एक कुटुंब राहुल तालुक्यातील माणोरी ग्रामपंचायत हद्दीत खिळेवस्ती रोड परिसर येथे राहत होते। याच कुटुंबातील बिनिता विष्णू थापा ही 12 वर्षाची मुलगी 5वीच्या वर्गात शिक्षण घेत होती। आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:30 ती मुलगी इतर मुलांबरोबर आपल्या घराजवळ पतंग उडवीत होती। पतंग उडवीत असताना ती मुलगी जिथे असलेल्या एका विहिरीत पडली आणि पाण्यात बुडू लागली। तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला। त्यावेळी परिसरातील असणारे नागरिक सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीत उड्या मारल्या आणि पाण्यात बुडलेल्या मुलीचा शोध घेतला। त्यानंतर मुलीला दोरीने बांधून पाण्यातून बाहेर काढण्यात आलं व तिथे असणाऱ्या नागरिकांनी रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतले व रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत असं घोषित केलं। यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालय परिसरात खूप मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे माणोरी परिसरात व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। राहुरी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने।